दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय या जनमन सारंगाव आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम 4 दिवसीय स्पर्धा जयकुमार चषक 20-25 हे दिमागदार आयोजन आणि या पहिल्या फ्रेममधील आजच्या शेवटच्या सामन्याकडे आपण बोलणार आहोत. बालगोपाल सोनाले पाटा विपक्ष श्री गणेश भरोडे या दोन संघांमधील सामना. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे या श्री गणेश भरोडे या संघाने आणि बालगोपाल सोनाले पाटा संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांनी या पाचारण केलेलं आहे. श्री गणेश भरोडे या संघाकडून सलामी जोडी मैदानामध्ये जाताना आपण बघतोय हिटमॅन ऑफ भरोडे या अजय पाटील आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अमन पाटील. अजय पाटील विथ अमन पाटील ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय या सलामीची जाताना. तर गोलंदाजी ट्रॅकवर बालगोपाल सोनाले पाटा संघाकडून सज्ज होते गोलंदाज आशिष तरे. पंचच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आमचे आयोजक आहेत, एक्सपर्ट स्कोरर देखील आहेत आणि आता मात्र जिथे कमी तिथे आम्ही धनाजी पाटील मास नेहमीच त्यांची खास कामगिरी पाहायला मिळते. ते सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेचे ऑफिशियल पंच राजेंद्र पाटील सर पाहायला मिळतात. अजय पाटील स्ट्रायकर एंडला तर नॉस्ट एंडला आपण पाहतोय या अमन पाटील. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते या आशिष तरे. बीडीसीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केले जाते. रोहन तरे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. पहिला चेंडू इथे मात्र प्ले अँड मिस. पहिल्या चेंडू गुडलाईन स्पॉटवर पेश होऊन जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात गोलंदाज आशिष तरे करताना आपल्या गोलंदाजीची. जिशे संघटनेचे विद्यमान सदस्य मयूरजी तयारी यांना विनंती असेल की आपण व्यापीठ जोड्या आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे ऑन साईडला अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यातून चेंडू निघून जात आहे. डीप स्क्वेअर लेग रिझन सीमा पार अफलातून फटका चौकार. चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि संघाचं देखील अकाउंट चौकाराने ओपन करताना अजय पाटील. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न नाही, कालकास अपील पंच संमत नाहीत. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता मग ते प्रॉपर टायमिंग साधता आले नाही. खरं तर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज अजय पाटील याचा. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर चौकाराने त्यानंतर चेंडू निर्धाव आपण पाहतोय तू माई सध्या 3 चेंडूंवर पाहायला मिळालेलं आहे फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. स्विंग अँड मिस आणखीन एक निर्धाव चेंडू. हा चेंडू देखील गुडलॉन स्पॉट पडल्यानंतर वेगाने निघून जातोय. चांगली गोलंदाजी आपण म्हणतोय गोलंदाज आशिष तरे जो युवा गोलंदाज आहे चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका मात्र गॅप सोडता आले नाही कारण मिडविकेट रिझर्वमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धावगणी संधी मिळेल फलंदाज अजय पाटील याला आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 5 वर. पहिले षटक मार्गस्थ आहे आशिष तरे. पुन्हा एकदा टेम्पल एंड करून वळताना राईट मोर द स्टंप. इथे बॅकफोल्ड जाऊन फटका केला आणि चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेग रिझर्व मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर श्री गणेश भरोडी संघाची धावसंख्या बिनबाद 9. बिनबाद 9 आपण पाहतोय. या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर श्री गणेश भरोडी संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दोन चौकार दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून हे दोन चौकार पाहायला मिळाले आहेत आणि दोन्ही फलंदाजांना स्केअर ऑफ द विकेट एकाच रिझनमधून ते चौकार वसूल केलेले आहेत. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर तरे येतोय. हा देखील एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. दुसरं षटक मयूर तरे घेऊन आलेलं आहे. तर सामन्याकडे फलंदाज अजय पाटील जो वैयक्तिक 5 दोषांवर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये एक चौकार देखील त्याने वसूल केलेला आहे स्क्वेअर रिझनमधून. इथे कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. मागच्या स्पर्धेमध्ये नक्कीच जवानमाना सारंग आयोजित जिल्हा प्रमुख चषक जो मानकुली मैदानावर झाला होता, त्या चषकामध्ये सलग 10 चेंडूमध्ये 10 षटकार ठोकण्याचा विक्रम हिटमॅन भरोडे अजय पाटील याने केला होता. येथे मात्र संघर्ष करताना तो फलंदाज पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी त्याने केला होता आणि पुन्हा एकदा त्या प्रयत्नात देखील भेट होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, 9 धावा. आपण सामना पाहतोय या श्री गणेश भरोडे विपक्ष बालगोपाल सोनाले पाडा या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ मयूर तरे दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत सलगचे 2 चेंडू निधाव त्याने हाताळलेले आहेत. ऑन साईडला मेडिकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण मेडिकेटला पाहायला मिळते. मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकलेल्या फलंदाजांना तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि 3 धाव फलंदाजाने पूर्ण केल्या आहेत. थ्रो तेवढा चांगला नव्हता आपण पाहतोय आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळते. 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 3 धावने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करते. धावफलकावर 12वर पोहोचते. यानंतर या सामन्यात विजय संघ विपक्ष जांताराचा खारबाव हा सामना पुढील आपल्याला पाहायला मिळेल. आज जांताराचा खारबाव संघाने जगअब्रा वेल संघाला पराभूत केलं होतं या अगोदरच्या सामन्यामध्ये. हो करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. बायचा इशारा पंचांकडून येतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये धनाजी पाटील आपण पाहतोय आणि या बायचा नक्कीच मास यांच्याकडून खास इशारा देखील येतोय. धावसंख्या 13. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना स्विंग अँड मिस वेगवान चेंडू भन्नाट वेग आपण पाहतोय. या अगदी बॅट फिरवण्याच्या अगोदर चेंडू निघून जातोय या यष्टिरक्षकाकडे. चांगले गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज मयूर तरेच्या माध्यमातून पहिलं षटक ज्याप्रमाणे आशिष तरे यांनी हाताळलं होतं आणि त्याप्रकारे षटक हाताळताना मयूर तरे देखील आपल्याला पाहायला मिळतोय. युवा खेळाडूंचा भरपूर मोठ्या प्रमाणावर भरणं आपण पाहतोय बालगोपाल सोनाले पाडा या संघामध्ये. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. हिटमॅनच्या बॅटमधून हा पहिला हिट. स्क्वेअर लेगच्या वरून षटकार.
तर या षटकामध्ये देखील जर अव्वांतर धावा बाईचा जर अपवाद वगळला ती वगळली धाव तर मयूर तरेने देखील 9 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आशिष तरेने देखील 9 धावा खर्च केल्या होत्या. धावसंख्या 19 आपण पाहतो अव्वांतरचे एक लेगबायच्या रूपाने या षटकामध्ये पाहायला मिळाले आहे. म्हणजे या षटकामध्ये 10 धावा आलेल्या आहेत, मात्र 9 धावा खर्च केल्या आहेत मयूर तरे याने. 2 षटके समाप्ती धावसंख्या 19 बिनबाद. श्री गणेश भरुडी संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विश्वास तरे. विश्वास याच्यावर विश्वास संघटनेने दाखवलेला आहे. विश्वास तरे बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटकासाठी आलेला आहे. विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र अजूनही आपण पाहतोय की नॉन पॉप्युलरच्या षटकामध्ये 4 शतकक्षक 30 सर्कलमध्ये आहेत, ज्यामध्ये 20 एफमध्ये थर्डमॅन फायनल एक पॉईंट तैनात केला गेला आहे आणि एक्स्ट्रा कोर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विश्वास तरे टेम्पल इन करून यायलो मात्र जोरदार अपील पंच संमत नाहीत. एक धाव लेगबाजच्या रूपाने इथे मात्र धावप्लॅनमध्ये जोडली जाईल आणि एका धावने संघाची धावसंख्या 20 वर पोहोचते. 20 धावा. भरुडी संघ बॅटिंग करताना प्रथम टॉस जिंकून युवा गोलंदाजाने चांगली कामगिरी केलेली आहे. आपण पाहतो आशिष तरे असो मयूर तरे असो आणि आता मात्र विश्वास तरे याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. त्याने देखील पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू यावेळी देखील फलंदाजाला भेट केला होता. चांगली गोलंदाजी विश्वास तरे देखील करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 20 धावा. गेल्या वर्षीच्या चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता संघ आहे. जिशे चॅम्पियन ट्रॉफी झाली होती त्या ट्रॉफीमध्ये श्री गणेश भरुडी संघाने त्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. चॅम्पियन संघ ठरला होता. इथे सर्व खेळलेलं आहे. चेंडू निघून जाईल स्ट्रेट लॉंग रिझनमधून सीमा पार. एका टप्प्याने हा चौकार. या चौकोनी संघाची धावसंख्या येते आकार. धावसंख्या 4 ने भरुडी संघाची पोहोचते ती 24 वर. 24 विदाउट लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथे पुन्हा एकदा त्या दिशेने फटका केलेला शतकक्षक मिस फील्ड करतोय आणि चेंडू निघून जाते सीमा पार. 1-2 का 4 चौकार. सलगचा दुसरा चौकार. मात्र हा चौकार मिसफिल्डचा पाहायला मिळाला होता. धावा कसं आहे व धावा येणं महत्त्वाचं आहे. मिसफिल्डच्या रूपाने या धावा आलेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस फुल टोल वसूल. हिटमॅन अजय पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा हिट आपण बघूया. षटकार. धावसंख्या 6 ने मोसडण्यामध्ये धावफलकावर 34 वर पोहोचते. आता मध्ये गेअर चेंज करताना आपण पाहतोय फलंदाज अजय पाटील. खरं तर सुरुवात त्यांनी संत केली होती, मात्र आता त्यांनी आपला फलंदाज गेअर चेंज केलेला आहे. इथे चांगला चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. चांगल्या चेंडूच्या हाताळणे आणि चांगल्या चेंडूच्या हाताळणे या षटकाची देखील समाप्ती.
3 षटकाची समाप्ती अंती या सरगऱ्याची भरवटी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ते बिनबाद 34 धावा, 34 विदाउट लॉस इन ऑफ द थर्ड ओव्हर. हे षटक भरवटी संघाच्या दृष्टीने चांगले आलेले आहे. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 34. अजूनही एका षटकाचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या षटकात मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज सोनाली पाडा संघाकडून अशोक तरे येतोय. जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय, एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहे. या संघामध्ये नवीन खेळाडूंचा भर नाही, मात्र या संघामधील सर्वात अनुभवी असा गोलंदाज अशोक तरे शेवटच्या षटकात त्यांची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. गेल्या वर्षीच्या चॅम्पियन ट्रॉफीचा नक्कीच विजेता संघ आपण पाहतोय आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये याच संघाविरुद्ध अर्धशतक देखील अजय पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. इथे मात्र हुक केलेला चेंडूला हुकचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता, मात्र चेंडूचा अंदाज बांधता आलेला नाही आणि एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 35वर 35. अजय पाटील गेल्या वर्षीच्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपल्या संघाकडून खेळताना याच संघाविरुद्ध त्याने अर्धशतक देखील झळकवण्याचा विक्रम केला होता. 50 नक्कीच या संघाविरुद्ध त्यांनी पूर्ण केली होती चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीवर या संघाने नाव देखील कोरलं होतं. इथे मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय या क्षेत्ररक्षक मिडविकेट रिझनमध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वाईट थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. थ्रो तेवढा चांगला नव्हता कारण वाईट थ्रो तिथे केला गेला होता आणि एकचं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. भुरडी संघाची धावसंख्या पोहोचते ती 37वर 37. शेवटचे षटक मार्गस आहे अशोक तरे, संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र खडे स्टँड अँड डिलेवर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडूला भिरकावून दिलेला आहे सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. दिवशी वैभव माली यांनी भरपूर चेंडू गहाल केले होते आणि धनाजी पाटील यांचं टेन्शन वाढवलं होतं. धनाजी पाटील यांना शेवटी एक बॉक्स आणावा लागला होता एक्स्ट्रा. मात्र इशारा करत आहेत धनाजी पाटील की बॉक्स भरपूर येतं माझ्याकडे. 70 लगा तो 6. इथे मात्र पुन्हा एकदा लगा तो 6. हा देखील षटकार अजय पाटीलच्या बॅटमधून. अजय पाटील ऑन फायर. शांत हवा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. धावपळाकडे धावसंख्या 49, 49 आपण पाहतोय. ऑन साईडला मेडिकल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. वैयक्तिक 44 धावसंख्येवर सध्या फलंदाजी करतोय अजय पाटील. 6 धावेने दूर आहे आणि या षटकामधला शेवटचा चेंडू. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक आतापर्यंत वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील यांच्या बॅटमधून कालच्या पहिल्या सामन्यामध्ये त्याने तब्बल 60 धाव करून करताना झळकावलं होतं.
इथे मात्र अर्धशतकापासून वंचित ठेवलं जाते. नर्वस 40चा नक्कीच आपण पाहतोय शिकार झालेला आहे. मात्र टीमचं अर्धशतक इथे पूर्ण झालेलं आहे आणि 51 धावांचं लक्ष इथे मात्र बालगोपाल सोनाली पाडा या संघासमोर ठेवलं गेलेलं आहे.
51 धावांचं लक्ष आहे. आव्हान येते 51 धावांचं. शेवटच्या षटकामध्ये 17 धावा कुठून काढल्या गेल्या होत्या. तीन षटकामध्ये 34 धावा, त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 17 धावा. 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष. धावसंख्या 51, 52चं लक्ष आहे. 52 धावांचं टार्गेट असणार आहे, कारण आव्हान दिलं गेलं ते 52 धावांचा आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी धीरज आणि त्याच्या समवेत धीरज आणि सागर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अश्विन सज्ज होतोय. 52 धावांचं लक्ष आपण पाहतोय. सामना बालगोपाल सोनालेपाडा विपक्ष श्री गणेश भरोडे या दोन संघामध्ये. पहिले षटक घेऊन आलेले गोलंदाज अश्विन पाटील. तर अश्विन पाटील याचा सामना करेल फलंदाज धीरज तरे. अश्विन पाटील बॉलिंग ट्रॅकवर मंदिराच्या टोकावरून वलताना, तर सामना कर फलंदाज धीरज तरे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू वेगवान भन्नाट वेगावर स्वार होताना आपण बघतोय अश्विन पाटील. इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे. स्केवलेकच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय या डिप स्केवलेक रिझनमध्ये. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. रिले फिल्डिंग आपण बघतोय. एकने रोका दुसऱ्याने फेका असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. भाई नक्कीच आपण अजय पाटील आणि वैभव पाटील या 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी धीरज स्वतःच अकाउंट ओपन करतोय. आव्हान दिले गेले ते 52 धावांचं.
इथे लॉरफुल टच चेंडू टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक अजय या तिथे सज्ज आहे. डिप्लोमॅटिक रिझनमध्ये या फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना आणि सिंगलनी या सोनाली पाड्या संघाची धावसंख्या पोहोचते ती 3 वर. 52 धावांचा आहे. 52 या लक्ष्याचा पाठलाग बॉल गोपाल सोनाली पाडा संघ करतोय. श्री गणेश भरोडी विपक्ष बालगोपाल सोनाली पाडा या दोन संघामधला सामना सध्या आपण पाहतोय. इथे फार खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील पंच संमत नाहीत. इथे मिसफील्ड पाहायला मिळते या फायनल एक रिझन मध्ये आणि या तोपर्यंत फलंदाज लेग बायच्या रूपाने धावा पूर्ण करतात. 2 धावा लेग बायच्या रूपाने पूर्ण. या 2 धावने या सोनाली पाड्या संघाची धावसंख्या पोहोचते ती या 5 वर. पाच धावा धावपलेकर पहिल्या षटकाचा किल्लू सुरू असताना अश्विन पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रॅटम ओरदस्टम गोलंदाजी हाताळताना. इथे पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. फायलिंग रिझनमध्ये पुन्हा एकदा चेंडू अडवला जातोय. मिसफील्ड पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळते आणि या परिणामस्वरूप पुन्हा एकदा फलंदाजाने इथे या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावीने सोनाली पाड्या संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. 7 धावा. आपण पाहतो या जयकुमार चषक 20-25 आयोजन जनमान सारंग आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. उत्तम पाटील अँड वेताल पाटील तसेच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी खास मेहनत धनाजी पाटील आणि निलकंठ पाटील यांची राहिलेली आहे, ज्यांच्या अपार मेहनतीतून ही सफल स्पर्धा आपण पाहतोय. आणि सर्व जवानमान सारंगाव यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. इथे या स्वीप केलेल्या चेंडूला लॅप स्वीप चेंडू निघून जाईल सीमा पार. केवळ एक रिझन मधून हा चौकार. सोनाली पाड्या संघाने या पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावा जोडल्या त्या एकूण 11 आणि पॅनलच्या 2 धावा इथे मात्र जोडल्या जातात, कारण भरोडी संघाने लेट रिपोर्ट केला होता. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या सोनाली पाडा संघाचा संघनायक दाखल झाला होता, मात्र लेट रिपोर्ट केल्यामुळे कारण 4 षटकांची समाप्तीनंतर भरोडी संघनायक इथे दाखल झाला होता. त्याअगोदर सामना जो सुरू होता इनिंग ब्रेकमध्ये बालगोपाल सोनाली पाडा संघनायक ते दाखल झाला होता आणि म्हणूनच 2 धावांची पेनल्टी ती श्री गणेश भरोडी संघाला दिली जाते. या 2 धावा पेनल्टीच्या ॲड केल्या जातात आणि या सुधारित धावसंख्या इथे मात्र बालगोपाल सोनाली पाडा संघाची पाहायला मिळते 13 धावा. धावसंख्या 13. दुसरं षटक आता मात्र घेऊन आलेला गोलंदाज अजय पाटील, ज्याने फलंदाजी करताना 44 धावा कुठून काढल्या होत्या. केवळ 6 धावांनी ते अर्धशतक हुकलं होतं. या स्पर्धेमध्ये एकमेव अर्धशतक आपल्याला कालच्या दिवशी पाहायला मिळालं होतं. अगदी पहिल्याच सामन्यामध्ये वंडर वॅप भिवंडी या जयेश पाटील ज्यांनी 60 धावा कुठल्या होत्या. मग त्या संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. इथे या चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, चेंडू निघून जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
जयकुमार टॉस बॉक्स, त्या टॉस बॉक्सला सलामी देणारा षटकार आपण पाहतोय धीरज तरेच्या बॅटमधून. उज्ज्वल पाटील आणि वैभव भोकरे या समशोक काल्हेर प्रेजन हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो. जयकुमार टॉस बॉक्स, षटकारीने अजय पाटीलचं स्वागत केलेलं आहे धीरज तरे याने. पलटी शॉट आणि सुरेख झेल. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. झेल अवघड होता. बॅटिंग रिव्ह्यू आहे इथे. आपण पाहतोय की कमरेच्या वर होता आणि सर्व संघाने एक सूचना दिली जाते. जो मध्ये टॉवर आहे नक्कीच आपण पाहतोय टॉवरच्या वायर आहेत, त्या वायर किंवा टॉवरच्या नक्कीच खांबाला चेंडू लागून जर झेल होतं तर तो झेल नसणार आहे. आणि तिथून क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहतोय फलंदाज किती धाव पूर्ण करू शकतोय. इथे ऑन साईडला क्षेत्ररक्षक सज्ज आहे, मात्र कुठल्या पायाचं नुकसान होणार नाही कारण फ्रीट चेंडू होता. फ्रीटवर बिग हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र गॅप स्वतः आले नाही फलंदाजाला. धावसंख्या 52 या लक्षाचा पाठला करताना आपण बघतोय बालगोपाल सोनालपाडा संघ. बालगोपाल सोनालपाडा संघाकडून बालगोपाल जास्त प्रमाणात खेळताना पाहायला मिळतात. इथे मात्र स्वेर चेंडू आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. धावसंख्येमध्ये सिंगलने भर वाईटच्या रूपाने ही धाव 23 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे अजय पाटील आपण पाहतोय या श्री गणेश भरिवटी संघाकडून दुसरं षटक चालतोय. इथे मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. सुरेख फटका आपण पाहतोय फलंदाज धीरज तरेच्या बॅटमधून. कोणती धावा खर्च करतोय श्री गणेश भरोडे हा संघ. पहिल्या षटकामध्ये अश्विन पाटील यांनी फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या षटकामध्ये 2 षटकार, 1 नो बॉल, 1 वाईट्स, 1 सिंगल आतापर्यंत खर्च झाल्या त्या 16. लेग बायच्या 2 धावा नक्कीच आपण पाहतोय त्यामध्ये होत्या. इथे मात्र खर्चिक षटक अजय पाटील हाताळताना मात्र हे षटक सोनालपाडा संघाच्या दृष्टीने चांगलं आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू वापसी चांगली करताना या चेंडूवर गोलंदाज अजय पाटील. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 29 विदाउट लॉस. पहिल्या इनिंगमध्ये देखील गडी बाद झाला होता आणि या इनिंगमध्ये आत्ता देखील गडी बाद होताना पाहायला मिळाले नाही. इथे या बुंद्यात चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे मात्र एक चोटी धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहेत. ऑनफिल्ड पंचाने मात्र तिसऱ्या पंचाची मदत, सॉफ्ट सिग्नल नॉट आऊट आहे मात्र तिसऱ्या पंचाकडे रिफेअर केलेलं आहे आपण पाहतो रनआउटसाठी.
तर सुखरूप आहे फलंदाज आपण पाहतोय. इथे माझा स्क्वेअर ऑफ द विकेट कार्पेचे सहारे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावांचं संरक्षण करताना क्षेत्ररक्षक डीपमध्ये 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या आहे पोहोचते ती या 31 धावा, सॉरी 32 धावा. इथून 20 धावांची अजून आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटके समाप्तीनंतर इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता, म्हणजे 10च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकाव्या लागतील. ना 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे, म्हणजे प्रति षटकामागे 10च्या सरासरी धावा झळकाव्या लागतील. जमीची बाजू आपण बघतो या बालगोपाल सोनाली पाटील संघाच्या दृष्टीने की त्यांचा एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला आणि या एक चांगली जोडी जी मुख्य जोडी आहे ती मैदानामध्ये आपण पाहतो या धीरज तरे आणि सागर वंगाच्या रूपाने. सध्या आपण पाहतो या धीरज तरे आणि या सागर वंगा श्री गणेश भरोटी संघाची पंगा घेताना. श्री गणेश भरोटी संघ एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधील आपण पाहतोय. मात्र टीट फॉर टॅट जशात तसे उत्तर देताना आपण पाहतोय सोनाली पाटील संघ. जाणतारदा खारबाव संघाने तयारीत राहायचं आहे. याच्यानंतर विजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना पहिला चेंडू सवेर चेंडू विजय पाटील आणि जेशे चॅम्पियन ट्रॉफी जी दिवे मैदानावर झाली होती त्या मैदानावर भरोटी संघाकडून चांगली गोलंदाजी हाताळली होती आणि तोच गोलंदाज आता सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. मात्र पहिला चेंडू दिशान चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहे. इथे खोलवा टप्प्यात चेंडू अगदी खोदून करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉर्ममध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. एक सिंगल रन्स घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. तो या इथे या पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज पंचानं वेजी ठेवले आपण बघतोय. अगदी या दुपारच्या 17 नंतर पंच जेवणानंतर कवायत करताना पाहायला मिळतात. राजेंद्र पाटील सर सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. विजय पाटील पुन्हा एकदा टेम्पल इन करून हलताना. इथे सरळ बॅटने हा फटका केलेला आहे. लॉंगर रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल. सीमा बारा अगदी गोळी घेत गोळीच्या वेगाने हा चौकार. चालीस 39 आपण पाहतोय या 52 लक्षाचा पाठलाग बालगोपाल सोनाली पाटील संघा करताना. विजय पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र बॅकहँड डिलिव्हरी इथे देखील दिशेमध्ये भरकटताना. मात्र वायरसाठी कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. धावसंख्या 40, 12 धावांची इथून आवश्यकता आहे.
धावसंख्या 40 आपण पाहतोय. इथून 12 धावांची आवश्यकता आहे बालगोपाल सोनालीपाडा संघा सामना जिंकण्यासाठी. इथे लॉर फुटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर लेग चेवरून चेंडू सीमा पारला. 6 धावांसाठी षटकार. DJ Saurabh Ali. धावसंख्या 46 इथून 6 धावांची आवश्यकता आहे. मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय सध्या बालगोपालला सोनालीपाडा संघ. आणि बिग अपसेट उलटफेर होईल का? कारण श्री गणेश भरोटे संघ एक मजबूत संघ आहे. या संघाला नक्कीच आपण पाहतोय सध्या बॅकफुटवर ढकलताना बालगोपाल सोनालीपाडा हा नौका संघ. इथून 6 धावांची आवश्यकता आहे. 46 धाव आपल्याकडे झलकल्या गेल्यात बिनबाद. पहिल्या इनिंगमध्ये देखील विकेट गेला नव्हता आणि या इनिंगमध्ये देखील विकेट जाताना पाहायला मिळालं नाही. यावेळी ऑन साईडला मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अखेर ब्रेक थ्रू मिळून देताना विजय पाटील आपल्या संघाला. पहिला फलंदाज बाद सोनालीपाडा संघाचा. सागर वंगा अखेर बादून पहिल्यामध्ये परतताना आपण बघतोय. 8 चेंडूचा सामना करताना एक षटकाराने 2 चौकाच्या मदतीने 19 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. खरं तर विजयाच्या समीप त्याने आपल्या संघाला नेलेलं आहे. नवीन बॅटर आता मात्र मोनिश तर येतोय. विजय पाटील अखेर त्याने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलेलं आहे. इथे मध्ये दे घुमा के फाईन केलेल्या चेंडूला फाईन एक रिझन मधून चेंडू निघून जातोय आणि पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. षटकार म्हणजे विजय फटका विजय संपादन केलेला आहे.